आज कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात अचानक असे काही घडले आहे का, ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नव्हती? कधी अफाट पैसा, तर कधी अचानक मानसिक ताण आणि फळ मिळण्याचे उशीर का होतोय? तर आपण जाणून घेऊया. कारण तुम्ही ज्या आयुष्यात काही गोष्टी करतात, त्यात अचानक काही असे होते की जे तुम्हाला अपेक्षेच्या बाहेर असते. कधी पैसे भरपूर येतात, तर कधी तुम्ही पूर्ण भिकारी होता. अचानक तुम्हाला कोणतले तर मानसिक ताण मिळतो, जेणेकरून तुम्हाला खूप त्रास होतो. होय, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण कुंभ राशीचे म्हणजेच आजचे भविष्य, संपूर्ण जीवन प्रवास आणि येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यातील नेमकी कोणती मोठी उलथापालथ होणार आहे याचा संपूर्ण उलगडा करणार आहोत. इतकेच नाही, तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे 3 महाउपाय सांगणार आहे जे तुमचे नशीब 100% बदलून टाकतील. एक अशी गोष्ट जी तुम्हाला रोज करायची आहे आणि एक अशी चूक जी चुकूनही करायची नाही. जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुमचे बनणारे कामही बिघडू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया. खूप छान मित्रांनो, भविष्य समजून घेण्यापूर्वी आपली स्वतःची ताकद काय आहे हे समजून घेणे गरजेचे असते. कुंभ राशी ही चक्रातील 11वी राशी आहे. या राशीच्या स्वामी स्वतः न्यायदेवता शनिदेव आहे. तसेच याचे तत्व वायू आहे. तुम्ही गर्दीतही वेगळे दिसता. कुंभ राशीची जी लोक असतात ती कितीही गर्दी असू दे, अपाट गर्दीतही ते वेगळे दिसतात. कारण की कुंभ राशीचे लोक जन्मापासूनच बुद्धिमान आणि विचारी असतात. तुमच्या डोक्यात सतत नवीन कल्पना सुरू असतात. जेव्हा तुम्ही कुठेही जाचाल तर नवीन बुद्धी चालते तुमची, नवीन कामाचे योग तुम्हाला मिळतात आणि तुम्ही त्या कामात सकारात्मक राहतात. स्वाभिमानी आणि स्वतंत्र. तुम्हाला कोणाच्याही हाताखाली किंवा दबावाखाली काम करायला आवडत नाही. तुम्हाला तुमचे काम स्वतःच्या हिमतीने आणि स्वतःच्या आनंदानेच करू वाटते. कोणाचे ऐकूनही तुम्हाला कोणाच्या दबावाखाली काम करू वाटत नाही. कारण तुमचा स्वभावच तसा आहे. तुम्ही मनातील गोष्टी लवकर कोणाजवळ सांगत नाही. तुमच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे समोरच्या अशक्य आहे आणि हे खरे आहे. जर तुमच्या मनात काय चालले असेल तर समोरच्याला कळत नाही आणि कळूनही ते त्यांना समजत नाही. जसं की समजा एखाद्या मित्राला तुम्ही अडचण आली तर कुंभ राशीचा एका व्यक्तीचा स्वभाव असा असतो की तो स्वतःला नुकसान करून त्याला मदत करणार, पण त्याला मदत केली त्याला कधीही तुमची जाणीव नसणार आहे. तुम्ही कुणालाही मदत कराल त्याला तुमची जाणीव नसणार आहे. कारण तुम्ही त्याला विश्वासाने जे पैसे देचाल, कुठलीही मदत करचाल तर ते तुम्हाला धोकादायक ठरू शकतो. म्हणून तुम्ही कुंभ राशीचे लोक त्याला आयुष्यातून असे काढून टाकतात की जसे चहामधून माशी. हो की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आता बोलूया आजच्या आणि या आठवड्याच्या स्थितीबद्दल. सध्या शनिदेव तुमच्याच राशीत विराजमान आहेत. म्हणजेच तुमची शनीची 7.5 अंतिम टप्प्यात आहे. याचा आजच्या दिवसावर काय परिणाम होणार आहे? तुमच्या वर शनीचा प्रकोप आहे. म्हणून तुम्ही आजचा दिवस काय करायचे काही नाही आणि तुमचा आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेणार आहोत. आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. दुपारपर्यंत रखडलेली कामे अचानक गती पकडतील. कोणतेही तुमचे काम जर अडकलेले असेल, व्यवसाय असो, नोकरी असो किंवा घरातले कोणतेही धनलाभाचे योग असो, जर हे काम अडकलेले असतील तर ते गतीने वेग धरणार आहे आणि धनलाभाचे योग आहे. तुमच्यात आज धनलाभाचे योग आहे. तर नोकरी आणि व्यवसायासाठी ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. पण सहकाऱ्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या मनानेच करा. सहकाऱ्यांवर जर विश्वास ठेवला तर तुम्हाला धोका आहे. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तर तुम्ही तुमचे काम व्यवस्थित असावे, जेणेकरून तुम्हाला व्यवसायात नवीन प्रगती मिळेल आणि नवीन ऑर्डर मिळणे अशुभ नाही तर चांगले आहे. जर आज तुम्हाला डोकेदुखी किंवा डोळ्याचे त्रास जाणवू शकतात, कारण मानसिक थकवा जाणवेल, त्याच्यासाठी तुम्ही बँकेच्या कामासाठी किंवा एखाद्या मोठ्या डीलसाठी जात असाल तर दुपारची वेळ तुमच्यासाठी सर्वात उत्तम राहील. तुमचे कोणतेही जर आज शुभ कार्य असतील, शुभ कोणते काम असतील, कोणतेही काम जर असतील तर तुम्ही ते दुपारीच करून घ्या. दुपारचा योग तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. आज कोणालाही उधार आणि पैशाची देवाणघेवाण करू नका. दिलेले पैसे अडकू शकतात. जर तुम्ही आज कोणताही व्यवहार जर केला तर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही आज व्यवहार सांभाळा, व्यवहार करूच नका. आता आपण पाहणार आहोत की तुमचे संपूर्ण भविष्य, येणारा काळ तुमच्यासाठी नेमके काय घेऊन येत आहे. प्रत्येकाला उत्सुकता असते की आपला उद्याचा दिवस कसा येईल, कसा जाईल, उद्या कोणते संकट येणार आहेत, आपण उद्या त्या संकटाला तोंड कसे द्यायचे. तर शनिदेव तुमच्याकडून प्रचंड कष्ट करून घेणार आहे. पण लक्षात ठेवा, शनी राजा हा बनवणारा ग्रह आहे.
जसा तो शनी राजा आपल्याला भिकारी बनवू शकतो, तसाच तो एकदम राजा पण बनवू शकतो. येत्या काळात ऑटोमोबाईल किंवा लोखंड, राजकारण, IT आणि परदेशी संबंधित व्यवसायात तुम्हाला अफाट यश मिळणार आहे. यापैकी तुम्ही कोणत्याही कार्यात काम जर करत असाल तर तुम्हाला भरपूर सर्वात मोठं यश मिळणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना घर बदलण्याचा विचार करत आहेत किंवा एखाद्या व्यवसाय इथून तिथे नेण्याचा जर विचार करत आहेत, तर त्यांना या वर्षाच्या उत्तरार्धात मोठी संधी मिळणार आहे. कुंभ राशीच्या लोकांकडे पैसा येतो पण टिकत नाही, असा तुमचा नेहमीचा गुणाकार आहे. तुमच्याकडे नेहमी पैसे येतात, सकाळी आले दुपारी पैसेच राहत नाहीत. कोणता ना कोणता खर्च येतोच, दवाखाना लागतोच, घरातली भांडीकुंडी आहेच, तुमच्यासाठी स्वतःसाठी वेळ आहे, पर्सनल खर्च असतोच. कितीही तुम्ही पैसे पुरवले तुमच्या गरजेसाठी तर तुम्हाला ती गरज भागत नाही. हा तुमचा नेहमीचा गुणाकार आहे. आता तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. तुम्ही अजिबात भिवू नका, टेन्शन घेऊ नका. आजपासून तुमचा नवीन दिवस उगवणार आहे. तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. अचानक तुम्हाला लॉटरी लागणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुनी गुंतवणूक यातून मोठा धनलाभ होईल. जर तुमच्या वडिलांची शेतजमीन कुठे देण्यात असेल किंवा त्याच्यावर वाद सुरू असतील तर ती तुम्हाला पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा तुम्ही कुठली जुनी गुंतवणूक केली असेल, कशावर पैसे लावले असतील, तुम्ही कोणाला जर पैसे दिले असतील तर त्याच्यातनं तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे. आणि राहिले घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी तुम्ही जोडीदारांसोबत मतभेद संपतील आणि घरातले आनंदी वातावरण भरपूर राहणार आहे. जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी विवाहाचे अत्यंत योग्य प्रस्ताव येतील. जे बिना लग्नाचे आहेत त्यांच्यासाठी स्थळ येण्याची शक्यता आहे भरपूर. प्रेम संबंधांमध्ये मात्र थोडे गैरसमज होऊ शकतात. ज्यांचे प्रेम प्रकरण चालू आहे त्यांना थोडा गैरसमज होऊ शकतो, म्हणून प्रत्येक शब्द बोलताना वादविवाद करू नका. शांत चित्तेने, संयमने ते वाद मिटवा. अजिबात भांडणे करू नका. जिथे संयम आहे तिथंच नात्याची प्रसिद्धी पण आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे? तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, माझं आयुष्य पुढं काय घडणार आहे? ज्योतिषी गणितानुसार तुमच्या आयुष्यात 3 मोठ्या घटना घडणार आहेत. आलं का लक्षात? तुमच्या जीवनात अशा 3 मोठ्या घटना घडणार आहेत. ते म्हणजे, एक म्हणजे विश्वासू लोकांकडून तुम्हाला धोका मिळण्याची शक्यता आहे. ज्याच्यावर तुमचा अतिविश्वास आहे, जे तुमच्या अत्यंत जवळची व्यक्ती आहे, ज्याच्यावर तुम्ही अंधश्रद्धा ठेवता, तीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसू शकते. अनेक लोक आपल्याला अशी भेटतात, ती पूर्णपणे आपल्याला विश्वासात घेतात, आपल्याला खूप जीव करतात, पण शेवटी ते आपल्या पाठीत खंजीर खुपसून जातात. म्हणून विशेषतः ही गोष्ट पैशांच्या बाबतीत सावध राहा. ज्याला तुम्ही पैसे दिलेले आहे विश्वास ठेवून, कोणही असो, आपला भाऊ, बहीण, आई, बाप, शेजारीन, कोणही, आपल्या नोकरीच्या जागचे वरिष्ठ अधिकारी असो किंवा कोणही असो, त्यांना जर तुम्ही पैसे दिलेले असतील तर तुमच्यासाठी हे खूप वाईट आहे. कारण तुम्हाला ते पैशाच्या बाबतीत धोका देऊ शकतात. तुम्हाला अचानक म्हणू शकतात, मी देऊ शकत नाही, मी देणार नाही, काय करायचं ते कर. असे माणसं खूप असतात. म्हणून तुम्हाला अंधश्रद्धा ठेवण्याची गरज नाही त्यांच्यावर. जवळच्या व्यक्तींपासून लांब राहा. आणि स्थान बदल जर तुम्ही करत असाल, दुसरी गोष्ट, स्थान बदल जर तुम्ही करत असाल, तुम्ही नवीन घर खरेदी करणार आहात किंवा नोकरीनिमित्त तुमचे शहर किंवा देश बदलणार आहात, तर हा बदल तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. जर तुम्ही आपली जागा सोडून दुसऱ्या जागी जाणार असणार, जर तुमची ही नोकरी सोडून तुम्ही दुसऱ्या नोकरीसाठी शोध घेत असाल, जाणार असाल, घर नवीन बांधणार असाल, जागा सोडून दुसरी शेती घेत असाल, तर तुमच्यासाठी हा दिवस आणि पुढचे दिवसही खूप छान आहे आणि हे फायदेशीरच ठरणार आहे. आणि तिसरा म्हणजे अचानक भाग्योदय येणार आहे. वयाच्या 32व्या, 36व्या किंवा 42व्या वर्षी कुंभ राशीच्या लोकांना असा भाग्योदय होतो की जुने सर्व कर्ज आणि गरिबी नष्ट होते. जेव्हा आपले कष्ट करण्याचे दिवस असतात तेव्हा आपल्याला कर्ज भरपूर असतो. जेव्हा आपलं उतरतं वय होतं तेव्हा आपल्याला ह्या पूर्ण कष्टाचा फळ मिळण्यास सुरुवात होते आणि गरिबी नष्ट होते आणि श्रीमंतीला वाट लागते. आणि श्रीमंतीपेक्षा महत्त्वाची असते मनाची शांती, ती सुद्धा मिळते. आणि तुम्हाला हे सर्व पाहिजे असेल तर काय करायचे आणि काय करू नये? बरेच लोक म्हणतात, आम्ही खूप पूजा करतो तरीही आम्हाला फळ मिळत नाही, कारण तुम्ही नको त्या चुका करत असतात. कुंभ राशीच्या लोकांनी काय करावे आणि काय टाळावे हे तुम्ही जाणून घ्या. मेन एक मुद्दा आहे, तुम्ही काय करायचे नाही त्यातला एक मुद्दा आहे, आळस करू नका. शनिदेवाला आळस अजिबात आवडत नाही. जर तुम्ही आजचे काम उद्यावर ढकलत असाल तर शनिदेव तुमचे भाग्य ब्लॉक करेल. तुम्ही म्हणसाल आजचं काम आहे उद्या करू, उद्या नको परवा करू, तर हे जे काम तुमचं होणार आहे तर ते होण्याआधीच बंद पडेल. दुसरी गोष्ट,
खोटेपणा आणि फसवणूकपणा टाळा. कोणाचीही फसवणूक करू नका, पैसा कमवू नका, नाहीतर शनीची 7.5 तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. तुम्ही एखाद्याला फसवून त्याच्याकडनं पैसे घेऊन तुमचा प्रॉडक्ट जरी खराब असला आणि तुम्ही त्याला ते देऊन म्हणला हे चांगलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही 4 पैसे कमवले, तर तुमचे हे 4 पैसे तुम्ही गमवून बसाल आणि त्या 4 सोबत अजून तुमचे 8 पैसे जाऊ शकतात. म्हणून तुम्ही खोटेपणा टाळा आणि फसवणूक टाळा. होईल तेवढं प्रामाणिकपणे काम करा. तिसरी गोष्ट, शनिवारी या गोष्टी खरेदी करू नका. शनिवारी लोखंड, काळे तीळ, मोहरीचे तेल किंवा चामड्याच्या वस्तू खरेदी करू नका. तुम्ही कधीही खरेदी करायला गेलात तर शनिवार सोडून ह्या गोष्टी कधी घेऊ नका. शनिवारी ह्या गोष्टी घेतल्यास तुम्हाला तुमच्या घरात 7.5 लागू शकते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या 4 गोष्टी अजिबात घेऊ नका. आणि तुम्ही काय करावे, कष्टाचा आदर करा. तुमच्या हाताखाली काम करणारे कामगार, नोकर किंवा मजूर यांना कधीही दुखवू नका. त्यांना खालपणा कधीही दाखवू नका. त्यांची पगार, त्यांचे पैसे त्यांना वेळेवर द्या आणि शक्य असल्यास शनिवारी त्यांना काहीतरी गोड खायला द्या. आणि सकाळी लवकर उठून कामाचे नियोजन करून पुढील कामाला सुरुवात करा. तुम्हाला आता मी सांगणार आहे चमत्कारी असे 3 उपाय. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते, मी तुम्हाला असे 3 उपाय सांगणार आहे. ते अत्यंत उपाय आहेत. तर आता वेळ आली आहे त्या 3 उपायांची, जे कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी संजीवनी बुटी सारखे काम करतात. पहिला उपाय, शनिदेव आणि मोहरीच्या तेलाचा उपाय. कसा करावा हा उपाय? दर शनिवारी संध्याकाळी शनी मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात 2 काळे तीळ टाका. यामुळे 7.5चा त्रास संपतो आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. तुमच्या भविष्यात नाही तेवढे सुख समृद्धी येऊ शकते. आणि दुसरा उपाय आहे हनुमान चालीसा पठण. सर्वात शक्तिशाली उपाय आहे हा. कुंभ राशीच्या स्वामी आणि शनी असली तरी शनिदेवाला प्रकोप शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हनुमानजी. आणि तो कसा करायचा? रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा पाठ करा. शनिवारी हनुमानजीला सिंदूर अर्पण करा. तिसरा उपाय, पक्ष्यांना आणि प्राण्यांना अन्न देणे महत्त्वाचे आहे. दररोज काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना भाकरी अन्न द्या. शनिवारी मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घाला. हा उपाय तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण कायमची दूर करू शकतो. तर मित्रांनो, कुंभ राशी संघर्षाची नक्कीच आहे, पण हा संघर्ष तुम्हाला सोन्यासारखे चमकवण्यासाठी येतो. शनिदेव कधीही कुणावर अन्याय करत नाही. तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर राजा होण्यापासून तुम्हाला जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, उपायाचे पालन करा आणि सकारात्मक राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची रास कुंभ आहे का आणि तुम्हाला यातील कोणत्या गोष्टीचा अनुभव आला आहे? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमचे भाग्य असेच चमकत राहील. भेटूया पुढच्या एका अशाच शक्तिशाली व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शनिदेव, जय हनुमान. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ पण लिहून जावा.